जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आर्टिफिशियल झाड लावण्यात आलं होतं। यामध्ये सोलर पॅनल, वायफाय कॅमेरा आणि घड्याळ आहे। मात्र सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल ओपीडी लगत 2 ते 3 महिन्यापूर्वीच लावलेले आर्टिफिशियल झाडची अवस्था जर पाहिली असता ते तुटून खाली पडलंय। या लावण्यात आलेल्या आर्टिफिशियल झाडांचा रुग्णांना किंवा नातेवाईकांना कुठलाच फायदा झालेला नाही। इतकंच नव्हे तर त्या एका झाडाची किंमत 8 लाख रुपये असल्याचं माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी सांगितलंय। याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब लक्ष घालून चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी बाबा मिस्त्री यांनी केली। तर पाहूयात याबाबत बाबा मिस्त्री काय म्हणाले। शासनच्या फंडामधून हे जे आता मागे बघतो हे शोभेचं झाड आहे, ते फायबरचं झाड आहे, त्यामध्ये लाईट आहे, वायफाय आहे, त्यात घडी टाईम दाखवतं सगळं आहे। तर हे असे 6 ठिकाणी इथं सिव्हिल हॉस्पिटल केलेत, मेडिकल कॉलेजमध्ये इथं 5 असं केलं। परंतु ह्याची किंमत मी ऐकलो त्या 8 लाख रुपये ह्याची किंमत आहे। आता करून 2-3 महिने पण झालं नाही ते तुटला। म्हणजे शासनाचा पैसा कसं बर्बाद करायचं, गरिबांच्या पोटात न घालता अशा काय तर स्कीम आणून गबाळ हाणाचं काम हे करतात लोक। जेणेकरून ह्या तुमच्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला आवाहन करतो की ह्याची चौकशी करावी, अजून योग्य कारवाई करावी। कारण पैसा शासनाचा जात आहे कुठं, पाण्यात चाललं आहे। आज हे 8 लाख रुपयाचं एक म्हणले तर असे 6 म्हणले तर जवळजवळ 40 लाख रुपये ह्याच्या पाण्यात गेले, ह्याचा अर्धा। मग हे उपयोग काय, हे सखोल चौकशी करून जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की हे ज्यांनी काय केलं आहे ह्याच्यावर योग्य ते कारवाई करावा। कारण कसं माहीत आहे का, हे शासनाचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा झाला। जनतेचा पैसा तुम्ही असा विल्हेवाट लावतो का, माझा हा प्रश्न आहे। मी कुठल्याही पक्षाला आरोप करत नाही, कुठल्या नेत्याला आरोप करत नाही, फक्त प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना म्हणतो की जे अशी स्कीम आणताना हे विचार करत नाही, हे किती दिवस टिकल आपल्याला, आज एवढे पैसे घालायला आपण का उपयोग आहे। उलट चांगले झाडं लावले तर, ओरिजिनल झाडं लावले तर तेवढं तर आपल्याला फायदा होईल ना। आज आपण एका ठिकाणी सांगतो की वृक्षारोपण करावा, जर हे 8 लाख रुपये हे ह्या स्कीममध्ये घालायचे होते, तुम्ही 8 लाखामध्ये हजारो झाडं तुम्ही लावले असते की हजारो तुम्ही रोप लावले असते, ज्याची किती सावली मिळाली असती, निसर्गाला किती फायदा झाला असता। हे विचार का करत नाही जिल्हाधिकारी साहेबांनी। तुम्हाला खास करून विनंती करतो की आपण एक युवक जिल्हाधिकारी आहेत, अजून हुशार जिल्हाधिकारी आहेत, ह्याच्यावर सखोल चौकशी करून योग्य त्या दोषीवर कारवाई करावा अशी माझी मागणी आहे। हे झाड लावल्यापासून याचा नेमकं फायदा झालेला आहे का? काही कुणालाही फायदा झालेला नाही आहे, फक्त स्कीम येतात हे पैसे खाण्यासाठी असं मला वाटतं।